स्विंग दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। सोने तोलच्या दागिन्यांना ग्राहकांची पसंती पाहायला मिळते। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर जळगाव सुवर्णनगरीत रोज गोल्डचे आकर्षक दागिने दाखल झालेत। सोन्याच्या भाववाढीमुळे रोज गोल्ड ग्राहकांसाठी मोठा पर्याय ठरतोय। मित्रांनो, आजची तेजी हे केवळ अफवांवर आधारित नाही तर जागतिक गुंतवणूक, औद्योगिक मागणी आणि आर्थिक संकेत यांचा परिणाम आहे। पण लक्षात ठेवा, बाजारात चढ उतार हे येतच असतात। जर तुम्ही सध्या तोट्यात असाल तर घाबरू नका, संयम ठेवा, दीर्घकालीन दृष्टीने विचार करा। आता कमेंट मध्ये नक्की सांगा, चांदी पुढचा टप्पा गाठेल की पुन्हा घसरण पाहायला मिळेल। व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा आणि रोजच्या अचूक अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, कालच्या घसरणीमुळे जे गुंतवणूकदार घाबरले होते, आज त्याच बाजाराने त्यांना मोठा दिलासा दिला आहे। विशेषतः चांदीच्या गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस खूपच सकारात्मक ठरला आहे। आज बाजारात जोरदार सुधारणा पाहायला मिळाली। कमेंट मध्ये नक्की सांगा, आज तुम्हाला सोने मजबूत वाटलं की चांदी? एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, ज्यांनी काल उच्च दरात खरेदी केली होती ते मात्र सध्या थोड्याफार तोट्यात आहेत। पण तज्ञांचं ठाम मत आहे, घाबरू नका, संयम ठेवा, हा तोटा तात्पुरता आहे। महत्वाची विनंती, पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती, आमच्या नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा। दररोज सकाळी जेथे तुम्हाला लाईव्ह बाजार अपडेट मिळतात, लिंक कमेंट बॉक्स मध्ये दिली आहे। आजची सर्वात मोठी बातमी मित्रांनो, आज सोने आणि चांदीत जी मोठी तेजी दिसत आहे त्यामागे एक आंतरराष्ट्रीय कारण आहे। अमेरिका आणि जपान यांच्यात भव्य गुंतवणूक करार झाला आहे। या कराराची एकूण रक्कम आहे सुमारे 505 अब्ज डॉलर्स। यांपैकी जवळपास 37 अब्ज डॉलर्स तात्काळ वापरात येणार। ओहायो मध्ये मोठा गॅस आधारित वीज प्रकल्प उभारला जाणार। हा प्रकल्प AI डेटा सेंटर्सना वीज पुरवणारा। मित्रांनो, AI डेटा सेंटर्स मध्ये चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो। ही बातमी समोर येताच चांदीच्या औद्योगिक मागणीचा अंदाज वाढला आहे आणि चांदीच्या दरांनी जोरदार उडी घेतली। दुसरं महत्वाचं कारण व्याजदर संकेत। दुसरं कारण म्हणजे अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेकडून आलेले संकेत। तिथल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जर महागाई नियंत्रणात राहिली तर पुढील काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। जानेवारी महिन्यातील महागाईचा आकडा अपेक्षेपेक्षा चांगला झाला आहे। याचा परिणाम असा झाला की डॉलर थोडा कमकुवत झाला, सोन्याचा आधार मिळाला आणि चांदीला आणखी बळ मिळालं। आजचे ताजे बाजारभाव, चांदी मॅक्सिएस 3% अधिक वाढ, सुमारे 2,36,000 प्रति किलोच्या आसपास व्यवहार। आंतरराष्ट्रीय बाजार, चांदी सुमारे $75.80 प्रति अंश। आज प्रत्यक्ष बाजारात सरासरी 5,000 रुपयांची वाढ। शहरनिहाय दर, चेन्नई हैदराबाद 2,50,000 प्रति किलो, अहमदाबाद बेंगलुरू 2,50,000, दिल्ली पंजाब मुंबई कोलकाता 2,45,000 ते 2,47,000, पटना लखनौ 2,48,700, भोपाळ जयपूर 2,48,000। देशभरात चांदीचा सरासरी भाव सुमारे 2,48,500 पर्यंत पोहोचला आहे। आयातीचे धक्कादायक आकडे मित्रांनो, जानेवारी महिन्यात भारतात सोन्याचा आयात खर्च 4 पटीने वाढून 12 अब्ज डॉलर्स, चांदीचा आयात खर्च तब्बल 127% वाढून 2 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे। मागणी इतकी प्रचंड आहे की सध्या भारतात सोने दुबईपेक्षा जवळपास 5% महाग मिळत आहे। ETF आणि सोने अपडेट, चांदीवर आधारित ETF मध्ये साधारण 1.5% वाढ झाली आहे। सुरुवातीला बाजारात मोठी तेजी, पण शेवटी थोडी नफा वसुली। सोने मॅक्सिएस जवळपास 1% वाढ, सुमारे 1,52,300 प्रति 10 ग्रॅम। शेवटचा निष्कर्ष मित्रांनो, आजची तेजी ही केवळ अफवांवर आधारित नाही तर जागतिक गुंतवणूक, औद्योगिक मागणी आणि चढ उतार हे येतच असतात। जर तुम्ही सध्या तोट्यात असाल तर घाबरू नका, संयम ठेवा, दीर्घकालीन दृष्टीने विचार करा। आता कमेंट मध्ये नक्की सांगा, व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा आणि रोजच्या अचूक अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।